आणि तेव्हा तर कुठेच गाडी नव्हती, कुठेच मुंबईला पण गाडी नव्हती तेव्हा. गाईज इथे लफडा झाला आहे, हे तोड गया आहे ना थोडा. बरेच जण कमेंट करतात की इश्यू येतो 5-8 वाले पण कमेंट करतात. तर जसं मी तुम्हाला बोललो, टॉप आणि व्हिडिओमध्ये तुम्ही 2 घ्यायचे, 3 घ्यायचे, 4 घ्यायचे. तो आता सरप्राईज हे नाही करतात आहे कुछ खाणे. और विवेकच्या गाडीमध्ये गेलाय खेळा. आपल्याला असा फील करत होता का आपण रॉंग साईडने आलोय. पुरा 360 घुमता जगह. टायर फट गया गाइस मेरे गाड़ी का. या रायडरने एवढी गाडी स्पीडला चालवली, एवढी ड्रिफ्ट मारून मारून टायर फोडलेला आहे पूर्ण. वार केला डायरेक्ट. तर नमस्कार मित्रांनो, मी विपुल पाटील स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनल लाईफ विथ विप्समध्ये. तर आज आपण चाललेलो आहेत अपाची RTX मोस्ट अवेटेड बाईक, जी तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओज या शॉर्ट्समध्ये आणि रील्समध्ये बघितली असेल. तिचा आपण टेस्ट राईड घेतली होती, पण तेव्हा पण कुठेच बाईक अवेलेबल नव्हती. आपल्याला अपॉर्च्युनिटी भेटली होती त्याची टेस्ट राईड घेण्याची तेव्हा, पण तिचा बेस मॉडेल तेव्हा अवेलेबल होता. सो आपण कन्फ्यूज होतो की कोणती घ्यायला पाहिजे, BTO टॉप या बेस. सो बेस मॉडेल तिचा आता अवेलेबल झालेला आहे. म्हणजे ॲक्च्युली शोरूममधून मला सरांचा फोन आला होता की एक बाईक डिलेवरीसाठी आलेली आहे. सो तुम्हाला बघायची असेल, टेस्ट करायची असेल तर या. सो निघालो आहे. सध्या आम्ही तिघेजण आहेत. तुषार आहे, मी आहे आणि सौरभ आहे. मी तुषारच्या बाईकवर आहे आणि सौरभ आणि तुषार स्कूटीवर आहेत. तिथून विवेक येतो आहे. बाईकने चाललो आहे कारण सध्या आमच्या इथे रोडचं काम चालू आहे. जे इकडचे आहेत त्यांना माहीत असेलच. तर ट्रॅफिक खूप असते, त्याच्यामुळे बाईकवरच चाललो आहे कारण जेणेकरून पटापट जाऊन पटापट येता येईल. सो जाऊयात, बघूयात कसं आहे काय आहे. टॉप व्हेरियंट तिचे जे क्विक शिफ्टर आहे, बाकी काही डिफरन्स आहे टॉप बेस, ते लाईव्ह जाऊन बघूया. आणि व्हिडिओ कधी येईल काय येईल ते मला पण ॲक्च्युली माहीत नाही, कारण माझ्याकडे भरपूर डाटा साचलेला आहे माझ्या ट्रिप्सचा, त्यानंतर 1 डे ट्रिप्सचा, शॉर्ट ट्रिप्सचा, लाँग ट्रिप्सचा. तर व्हिडिओ मी कोणत्या पण ट्रिपच्या या म्हणजे सिरीजमध्ये चालू आहेत त्याच्यानंतरच टाकेल. सध्या केदारनाथ माझी सिरीज चालू आहे, एक पार्ट मी अपलोड केलेला आहे, तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा. पण जेव्हा ही व्हिडिओ येईल तेव्हा कदाचित केदारनाथ सिरीज पूर्ण झालेली असेल, और लद्दाख नंतर पण येऊ शकतो. बघू कधी टाकतो मी हा, कारण मला काहीच माहीत नसतं की कधी मी टाकेल, काय प्लॅन नाही आहे माझं सर्व. सो चाललेलं आता परत एकदा बघूया RTX कसं काय आहे, वर्थ इट आहे का टॉप मॉडेल घेणं. टॉप तरी ठीक आहे जसं याच्यावरून समजते, पण BTO वर्थ इट वाटत नाही आहे, कारण 3 फीचर्स फक्त वाढत आहेत त्याच्यात. एक्सपेक्ट कलर ग्रीन चॉईस येतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर येतो ॲडजस्टेबल सस्पेन्शन. त्याच्यानंतर येतो TPMS टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम. आणि तिसरी गोष्ट काय येते विसरलो होतो. म्हणजे ते होतं ना आपल्याला, असा विसरतो आपण आणि पटकन आठवतच नाही. तर तिसरी गोष्ट अशी आहे, ब्रास कोटेड चेन येते BTOला. बाकी जे कंट्रोल्स आहेत, मोड्स, कंट्रोल्स, मिरर मॅपिंग, याच्यात जो मॅप दिसतो लाईव्ह इथे, ते टॉपला पण येते. पण BTOला काय डिफरन्स आहे बोललो मी, की ॲडजस्टेबल सस्पेन्शन, TPMS म्हणजेच टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि ब्रास कोटेड चेन. आणि कलरचा एक ऑप्शन भेटतो तुम्हाला की ग्रीन कलर तुम्ही घेऊ शकता. तर तेवढ्यासाठी जी अमाऊंट वाढते, जी प्राईस वाढते, प्राईस द्यायला काय हे नाही आहे, बट इश्यू नाही आहे, बट जी प्राईस त्या 3 गोष्टींसाठी जी वाढते कम्पेअर टू बेस्ट टू टॉप टू BTO, ती खूप जास्त आहे. वर्थ इट नाही आहे ती. त्याच्यामुळे एकतर बेस तर खूप वर्थ इट आहे, ज्याला गरज नाही आहे, ज्याची पहिली बाईक आहे किंवा तेवढी गरज नाही क्विक शिफ्टरची किंवा इलेक्ट्रॉनिक्सची, त्याने तर मी सांगतो बेसवरच जावा.
आता माझ्याकडे आहे, मी एवढा टुरिंग करत असतो. माझी एक बाईक आहे ज्याच्यामध्ये जास्त इलेक्ट्रॉनिक नाही आहे, जिक्सर 150, जिच्यावर मी लद्दाख पण केला आहे. सो मला आता नीड वाटते क्रूज कंट्रोल तर बेसला पण आहे यार, पण मला आता थोडा म्हणजे एक आहे ते बोलतात ना, एक साधी आहे तर एक थोडी इलेक्ट्रॉनिक्सवाली घेऊ. सो मी कदाचित टॉपवर जाईल, म्हणून मला आज ती ॲक्च्युली लाईव्हमध्ये बघायची आहे गाडी. सो जाऊयात, दाखवतो तुम्हाला पण काय आहे कसं काय. ओके, आता पोचू हायवेला 1 मिनटात, 1 ते 2 मिनटात, आणि तिथून आपल्याला विवेक जॉईन करेल. विवेक येतो आहे त्याच्या विस्ट्रॉम 250वर, आणि ही स्कूटी आम्ही कुठेतरी लावू आणि तिथून चौघेजणं जाऊ पुढे. लास्ट टाईम जेव्हा टेस्ट राईडला गेलो होतो तेव्हा पण असाच फोन आलेला, आणि तेव्हा तर कुठेच गाडी नव्हती, कुठेच मुंबईला पण गाडी नव्हती. तेव्हा ठाण्यावरून आम्हाला एक लिंक लागली होती. सो फोन आल्या असंच निघालो होतो डायरेक्ट. तेव्हा मी पण कुठेतरी बाहेर होतो, तिकडूनच निघालो. तर मला ॲक्शन कॅम्प पण घेऊन जाता आला नव्हता. जे काय आहे ते मोबाईलमध्ये शॉर्ट्स काढल्या, त्याच्यामुळे आउटसाईड पण टेस्ट राईड घेतली होती. म्हणजे सगळे बोलतात की बेसमेंटमध्ये चालवतो आहे, तर बाहेर पण घेतली होती. पण ॲक्च्युली माझ्याकडे ॲक्शन कॅम्प नसल्यामुळे मला ती टेस्ट राईड रेकॉर्ड नाही करता आली. एक अपॉर्च्युनिटी होती चांगली व्हिडिओ बनवण्याची, आणि खूप व्हायरल पण होत होत्या व्हिडिओ, पण ती मला शूट नाही करता आली कारण माझ्याकडे ॲक्शन कॅम नव्हता. मस्त एक राईड रिव्ह्यू झाला असता बट नसल्यामुळे, ॲक्शन कॅम नसल्यामुळे ते करता नाही आलं. हा आहे तुषार, रायडर MH48 याचा चॅनल आहे, चेकआउट करा. आणि हा आहे सौरभ. आम्ही आता इथं बाईक लावू, विवेकला इथेच बोलू. गाईज, इथे लफडा झाला आहे. त्या कारवाल्याचा टायर आतमध्ये गेला. दाखवतो तुम्हाला. पहिली हा विवेक आपला आलेला आहे, बघू शकता कशी लोड केली आहे गाडी त्यांनी. तो आहे, हेल्मेट पण आलेलं आहे त्याचा. हेल्मेट आम्ही रिप्लेसमेंटला दिलेला होता, तो आलेला आहे. काम झालेलं आहे. ओके, हे त्याचं चालत नव्हता, नवीन घेतलेला आहे, करत नव्हता. तर हा LS2, कोणता LS2 आहे? फ्रॉम ट्रू. आणि त्याचा टायर तिकडं हे झाला आहे तुम्ही. थोड्या वेळात आपण पोहोचतोय शोरूमला. शोरूमचा प्लॅन थोडा चेंज झाला आहे. येता येता आम्हाला टाईम झाला, नाही कॅमेऱ्यात होतो, तर येता येता आम्हाला टाईम झाला. तो पहिले जेवतो आम्ही, आणि मग तुषारला आणि विवेकला माउंट बघायचं आहे, कॅमेरा माउंट ते बघतो, आणि मग जातो शोरूमला. माउंट निकालने काय आणि कशा बघणार आहे रे, त्यांनी ऑफर ठेवल्या भेटला असं प्रत्येक. पोचलो आपण TVSच्या पार्किंगमध्ये. आपली अपाची तुषारची, आणि ॲनिव्हर्सरी ॲडिशन RR 310, आणि आपली RTX. ही व्हाईट कलर आहे. दिस इज टॉप मॉडल. ते बसून बघितलं का, हाईट मला ठीक वाटते. आता परत बसतो मी, त्याच्यासाठी आज शूज मी शॉर्टवाले घालून आलो, छोटे शूज घालून आलो. किती राईडवाली ना, टेस्ट राईडवाली उधळून टाकले. चांगली आहे राईड. सिटी मोशन तुझ्यापेक्षा तर बारीक आहे. हाईटला एकदम माझ्या पायात आरामात पुरते. तेच सांगतो, वाटतेच असते. गाडी काय झालं, काढले ना गाडी. से बात हुआ है.
बोलिए ना आप, मुझे बोलिए। कुछ नहीं, बुकिंग हुआ है तो ब्रॉन्ज कलर देखना था और वापस टेस्ट राइड लेना है इनको भी। टेस्ट ड्राइव लेना है तो बात करना है तो बैठ जाओ। हाँ बैठते भी, गाड़ी देख लेते गाइस लेने जा रहे हैं फिर से RTR इसका RTS का टेस्ट राइड। ये एक ही गाड़ी है, ये गाड़ी एक ही है क्या? ये टूट गया है ना थोड़ा। लेके जा रहे बाहर अभी। वो कौन से मोड पे मैं चेक करता हूँ। रेन मोड पे थी गाड़ी तो इस पे डाल लेते हैं, शायद रैली में पावर है, टूर पे डाल लेते हैं इसको। ठीक है, ये हो गया बैक। अभी थोड़ा पावर का डिफरेंस फील होगा। ऑब्वियसली पावर का डिफरेंस है। माइक मेरा ना हेलमेट के वो जो ये है इससे चिपक रहा है। बाहर लगाए वो माइक कैसा आवाज़ आएगा पता नहीं, लेकिन देखते हैं अभी। रैली पे डाल के देखेगा, डाल दिया मैंने रैली पे इसको। सस्पेंशन तो बहुत अच्छा है, पहले मैं राइड ले चुका हूँ इसका, लेकिन अभी आया हूँ दोस्त बुकिंग के लिए तो वापस एक बार चला के देख रहा हूँ इसको। बहुत पावर है, यहाँ से घुमा लेते हैं। ठीक है, तो जिस तरह से पाव खींचते हैं मेरे दोनों साइड से, कोई दिक्कत है नहीं। फ्रंट ब्रेकिंग तो अच्छी है, रियर ब्रेकिंग थोड़ी सी लग रही है इस तरीके से। वापस मैं इसको रैली मोड में डाल देता हूँ, शायद इधर से भी डायरेक्टली चेंज होता है क्या? हाँ हो जाता है, यहाँ से भी रेन पे है। होटल को क्रॉस करना पड़ता है, उसके बाद ये चेंज होगा। साइड में लेके होटल को क्रॉस करेंगे, टूर पे रखेंगे इसको। वाइब्रेशन है लेकिन ठीक है, मुझे उसमें कोई दिक्कत नहीं लग रही है। वैसे भी मैं इतना स्मूथ
जिक्सर का इंजन चला तो जिक्सर में लद्दाख भी लेके जा चुका हूँ, इसलिए मेरे को ऐसा कोई दिक्कत नहीं लग रहा है। सस्पेंशन बहुत बढ़िया है यार। हे बघा, हे दोन्ही टॉप मॉडेल आहेत. हा ब्रॉन्झ कलर आहे आणि हा ब्ल्यू कलर आहे. विपुल बाईची हाईट आहे 5.5, त्याच्यामुळे त्याला हे होऊन जातो, प्रॉब्लेम काही येत नाही एवढा हाईटचा. पण हे इश्यू काय वाटत नाही ना हाईटचा, नाही ना? 5.5 to 5.6 हाईट आहे, पण काय मला इश्यू वाटत नाही. बरेच जण कमेंट करतात की इश्यू येतो, हे येतो. 5-8 वाले पण कमेंट करतात, पण मला काही प्रॉब्लेम वाटत नाही. ओके. 5.7 परफेक्ट है, तो आप देख सकते हो RTX ब्रॉन्ज कलर में. इसका सस्पेंशन ट्रैवल है ऑलमोस्ट 180 mm का है, और जो टायर्स वगैरह दिया है वो यूरोगिर का दिया है. बाकी RTR 310 को मिचेलिन की दिए थे, बट देना चाहिए था RTX में भी. और जैसे आप देख सकते हो, लाइक ये आता है टॉप मॉडल को पीछे का कैरियर. देन बहुत ही बल्कि बाइक है, लाइक ब्रॉन्ज कलर एकदम दिख रहा है, लाइक टेंशन में आता है. एंड दिस वन इज़ ब्लू वन. So you can see the handlebar. It's quite bigger than RTR, थोड़ा बड़ा है. और ये जो डिस्प्ले है वो सेम RTR जैसे ही है. एंड दिस इज़ विंडशील्ड जो गाड़ी के साथ ही आता है. और क्विक शिफ्टर में इधर अपग्रेड दिया है, लाइक जो RTR को है, RR RTR को इससे थोड़ा सा अलग दिया है. लाइक इनबिल्ड ही है इसके अंदर, लाइक मैं दिखा सकता हूँ आपको. यू कैन सी दिस शिफ्टर. बट RTX में कुछ तो अलग दिया है. यू कैन सी द बोथ बाइक, ब्रॉन्ज कलर एंड ब्लू कलर. याचे व्हिडिओ खूप कमी आहेत या कलरचे, कुठेच बघायला भेटत नाही. फर्स्ट टाईम इन शोरूम, ठाणे मुंबई रिजन. बघू शकता तुम्ही. RTXच्या वेरियंटमध्ये जो डिफरंट आहे बेस टॉप आणि BTO, ते इथे डिटेल्स दिलेले आहेत ऑफिशियली. तर जसं मी तुम्हाला बोललो, टॉप आणि BTOमध्ये तुम्ही बघू शकता फक्त लास्टचे ॲडजस्टेबल जे सस्पेन्शन आहे ते नाही आहे, ब्रास कोटेड चेन आहे आणि TPMS टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, हे 3 गोष्टी नाही आहेत. सो याच्यामध्ये प्राईस डिफरन्स खूप आहे.
त्याच्यामुळं हा व्हॅल्यू फॉर मनी आहे. याला कलरसाठी आणि या 3 गोष्टींसाठी ज्याला जेन्युनली गरज आहे त्यांनीच याच्यामध्ये जावं, नाहीतर मग हाच बेस्ट आहे. आणि ज्याची फर्स्ट बाईक आहे, ज्याला इलेक्ट्रॉनिक्सचं तेवढं काय हे नाही आहे, त्याला हाच बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी. सो डिसाईड करा, विचार करा तुम्ही. कंपनी आपण गेलेलो चालू आहे. गाडी किती घ्यायचे? 2 घ्यायचे, 3 घ्यायचे, 4 घ्यायचे. एक विचार चालू आहे एक थोडंसं, पण तो आता सरप्राईज हे नाही करत, रिव्हील नाही करत. समजेल तुम्हाला हळूहळू. 21 वरती लागा लागतील ना. सौरभ विचार करतोय गाडीचा, फोकस होत नाही. आणि तुषार पण विचार करतोय, रिप्लेस करायचं. विवेक पण करतोय विचार. विवेक कधी मी रिप्लेस कुठं होईल? करून आपण जुगाड लावून घ्यायची. एक डिलेवरी आहे मित्रांनो RTXची. तुला कशी लगेच गाडी भेटली, आम्हाला पण लगेच गाडी भेटली. एक राइड लेके निकलते हैं शोरूम से, सब कंफर्म करके. बुकिंग डाली है कि नहीं उसको अभी रिवील नहीं करेंगे. एक इशू भी मिला था हमें, लेकिन उस पर काफ़ी डिस्कशन कर रहे थे इसके लिए उनसे. इसके लिए थोड़ा लेट हो गया. अभी कुछ खा लेते आए, कुछ खाने. कुछ इस तरीके का कैफ़े है. लेफ्ट हँडला कसं आहे पकडायचा? कार घेऊन टाक ना. क्या विषय आलेला आहे सेजवान फ्रँकी पिझ्झा आणि पेरी पेरी फ्रेंच फ्राईज. द क्लब फॉर हा कॅफे खूप मस्त टेस्ट होती, नक्की विजिट करा. गाईज मुझे उतारना, पकड हेल्मेट काढायला लागलं. नाश्ता करून निघालो होतो आणि घरी जात होता. इथे जरा गोकार्टिंग करायची आहे तर बघत होतो, तर थांबलेलो. तर इथे बघितलं, आता लाईटमध्ये दिसला समोर विवेकच्या गाडीमध्ये गेलाय खिळा. त्याला काढून काढला तर हवा निघेल. हवा निघेल रे, वरच्यावर आहे, मग काढ. पंक्चरवाला भेटलेला आहे. ट्रॅफिक पण खूप आहे, सगळे रॉंग साईडने येतात आणि असं वाटतं का आपणच रॉंग साईडने चाललो. पब्लिक रॉंग साईडने येते, आपल्याला असं फील करत होतं का आपण रॉंग साईडने आलोय. तो भाई निकालेंगे अभी पंचर. गो कार्टिंग करायला आलेलं आहे मित्रांनो, चालू आहे ना. एवढीची गाडी फिरवतो. तो कुछ अलग ही गाड़ी दिख रहा है गाइस. पचका हो गया क्या हमारा पचका? हाँ आहे का नाही? आहेत ना ते काय? ओके. हवा हा. हाईट पाहिजे गाडीसाठी. हाईट पाहिजे काय पाहिजे? तुझ्या गाडीसाठी गाडीसाठी हाईट पाहिजे असं. तुझी गाडी. ह्या गाड्या गोकार्ट आम्ही आता चालवणार आहेत मस्त पैकी. ते अभी मजा आएगा ना भिड़ो. आपण गुजरातचा ब्लॉग पण मी अजून टाकलेला नाही वाटते. दमनला चालवल्या होत्या मस्त एकदम. आता इथे चालून बघूया. +3 गेम नॉर्दर गेम नाही घेतले तुम्ही तर 18 मिनिट गोकाटी म्हणून जाते. 1000 रुपयाला 18 मिनिट. गेम्स नको ना, मग गेम्स नाही घेतल्या तर मग 18 मिनिटं. थोडासा हे करा ना जरा. 4 जण आहेत. मला डिस्काउंटला टाइम एक्स्ट्रा लागते की आता द्या ना आता ते. मी 20 मिनिट करू बस. ठीक आहे चालेल. कॅश UPI कार्ड. मित्रांनो फॉर्म फिल करायला लावला आहे, याच्या आधी कंपल्सरी आहे. गाडी चालवली. आपले डिटेल्स फॉर्ममध्ये फिल करायला लागतं. पूरा 360 घूमता है, जगह पे 3-4 मतलब पैर नीचे रखा मत. हाँ फॉलो करोगे ना, बात जो बोलेंगे ना हम लोग फॉलो करोगे तो कुछ नहीं होगा. अपने मन से आकर आप करोगे तो गिरोगे. ट्राय करायची काही. अरे हँडलला पाय लागलं मजा माझं. किसमें आता है? मजा दोनों में मजा है. वो ट्राय किया ये. हँडलला पाय लागले माझं. इसमें भी बहुत मजा आता है. नहीं ये तो हैंडल को पैर पैर लगता है ना, काय नहीं. इसमें पैर रखना है, एक्सीलेटर पे ब्रेक है.
और ये जो है ना जैसे आप फास्ट चलाओगे ना तो जगह पे 3-4 राउंड हो जाते हैं। काय करायचं अरे नहीं भाई हैंडल पाय लागतात ना। आधा वो आधा ऐसा नहीं कर सकते. बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा ए, या पाय इथं लाव रे. ट्राय केला असता ना कंट्रोल आपण ते एकटेच ए, या हँडलला पाय पर ये लागते. पैर लग रहा है उसका क्या वो थोड़ा आगे एडजस्ट हो जाएगा. तो चलिए शुरू करते हैं. गाइस तो शुरू कर रहे हैं अभी. राइडर्स गेट रेडी. ये तो लूज है बहुत भाई. चलेगा सर अब चलेगा काय. ये क्या बात करता है यार. एवढी गाडी फ्लो चालवलं ना तेवढी साईड जाईल काय ते? समझ रहे हो. हाँ किसका बात हुआ? किसका बात है? पता नहीं. सब गाड़ी को स्टॉप करवाने टाइम को बजर बंद. सब काय गोष्ट बोलायचं टायर फट गया गाइस मेरे गाड़ी का. पिछला पडलं की आज अरे स्टॉप. टायर फोडला. ड्रिफ्ट एक दोन जरा थोडी थोडी बसली ना. इथं टर्न मारला तर टायर हे झाला. भेटत नाही हा पुढे जाऊ त्याला भेटत थोडा 5 मिनिटासाठी आपला थोडा एक रायडरने भाई इकडे ना जरा या रायडरने एवढी गाडी स्पीडला चालवली एवढी ड्रिफ्ट मारून मारून टायर फोडलेला आहे पूर्ण. डायरेक्ट टायर फुटलेला आहे त्याच्यामुळे ते आपली स्टॉप केलेली 2-5 मिनिटाकरिता जे टायर चेंज करतात तिथे बघू शकता तेव्हा टायर चेंज करतात. मग त्याच्यामुळे थोडा आपण 5 मिनिटं रेस्ट घेतला आहे पण बाकी मजा एकदम पैसा वसूल आहे. कंटिन्यूसली चलता ही रहता है ना. हाँ डायरेक्ट बेरिंग भी निकल जाती है क्या उसके साथ. टायर के साथ इसमें करनी है. हां टायर आपला बसवलेला आहे. आता परत एकदा आपण सुरू करतोय. एकदम काय बोलतो म्हणणारच लावू मग दाखवतो असं गाणं. तुझं काय म्हणणं आहे रे.
माझं म्हणणं आहे की मला फुल चार्ज गाडी द्यायची. मला तुमच्या बरोबर नाईन्साफी झाली असं त्यांचं म्हणणं आहे. नाईन्साफी झाली म्हणणं नाहीये मग? झाले भावा चार्जिंग संपली, ठीक आहे, ठीक आहे. नशीब संपली नाही तर तुम्ही अजून मला बोलत असणार ना भाई. मित्रांनो गोकार्टिंग करून आता परत आपलं घर आहे स्टॉप जेवायला. घर जाने का हम नाम नहीं ले रहे हैं, सिर्फ घूम रहे हैं आज. अभी खाना खाते हैं और फिर घर के लिए निकलते हैं. जेवायला आलेलो मित्रांनो आणि जेवण पण आलेलं आहे आपलं. अरे आम्ही ब्लॉग काढायला विसरतो थोडं, आम्हाला सवय नाही ना आणि जेवतो आणि मग निघतो घराकडे. आम्ही आज नुसतं फिरायचंच काम झालं, अजून घरी गेलो नाही. 3 वाजता येतो असं सांगून आलो होतो, अजून काय पोचलो नाही घरी. गाईज यांनी वार केला डायरेक्ट जिबीवर वार केलाय. दाखव जीप दाखव. काळदार वार करतात, जिबीवर वार केला. वार केला डायरेक्ट 2 तुकडे केले जिबे. दाखव जीप दाखव. रक्त गेला, रक्त दिसत नाही ना आता. रक्त गेला पाहिजे. फार खतरनाक काम केलं आहे.